काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. साई ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करणारा आणि त्यांना भविष्यासाठी प्रेरणा देणारा उपक्रम आहे. 12वीमधील सागर ज्ञानदेवमध्ये 76.83% गुण मिळून प्रथम, तर वेदांत अंकुश गाडेकर 73.67% गुण मिळून द्वितीय, कोमल रवींद्र गडगे 72.67% गुण मिळून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तर 10वी प्रभाकरराव बोहर विद्यालय आंबे खालसा हर्षल शिवदत्त कडाळे 82% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. इयत्ता 7वीतील हाफिज मुस्ताक सय्यद याने 94%, तर आत्मा मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाण विद्यालयातील सार्थक सोपान गाडेकर याने 97.78% गुण मिळवले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव वियान नितीन पांडे एक्सिलेंट ऑलिम्पिक फाउंडेशन इयत्ता 4थी, तर इयत्ता 2रीमधील गायत्री प्राथमिक विद्यालय कल्याण अनुश्री प्रवीण मते हिने 95% गुण व विराज विकास कोरडे इयत्ता 1ली अ1 लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा याने 88% गुण मिळवले आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला प्रोत्साहन देण्याचा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या सत्कार समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचाही सन्मान करून त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि जीवनातील यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायी शुभेच्छा देण्यात आल्या. साई ग्रामीण पतसंस्था सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असते. विद्यार्थ्यांचा सत्कार हा केवळ सन्मान नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेली प्रेरणेची शिदोरी आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि अधिक मेहनत घेऊन यश संपादन करण्याची प्रेरणा मिळते. आजचा गुणवंत विद्यार्थी हा उद्याचा सुजाण नागरिक आहे. त्याच्या यशाचा गौरव म्हणजे समाजाच्या प्रगतीचा उत्सव होय. अगदी 9 महिन्यापूर्वी या पतसंस्थेचे रोपटे रोवण्यात आले होते, परंतु 9च महिन्यात या पतसंस्थेने गरुड जप घेत 1,40,00,000 रुपयांच्या ठेवी ठेवून विक्रमी वाटचाल या पद्धतीने केली आहे, असे उद्गार आंबे खालसा गावचे सुरेशजी कानोरे यांनी काढले आहे. यावेळी खंदरमाळ गावचे सरपंच गणेशजी लेंडे, आंबे खालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले, आंबे खालसा गावचे पोलीस पाटील बाळासाहेब कदम, नितीनजी पांडे, बहादूर शेठ असे अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना नितीनजी पांडे सर, तर या कार्यक्रमाचे आभार पतसंस्थेचे चेअरमन असलमजी शेख यांनी मानले. कानोसा न्यूजसाठी संदीप काळे, आंबे खालसा. 20 वर्षापूर्वी आणि आज आहे ना, आज पतसंस्थेचं काही खूप उंचीवर गेल्या आणि एक बऱ्याचशा पतसंस्थेच्या बाबतीत किंवा आता नवीन निर्माण करीत असताना निगेटिव्ह विचारधारा तयार झाली आणि त्यातून या निगेटिव्ह विचारधारेतून खरं म्हणजे असलमनी या ठिकाणी नवीन पुन्हा तेवढा विश्वास समाजाचा निर्माण करून ही पतसंस्था निर्माण करीत असताना खरं म्हणजे 25 वर्षापूर्वीच आम्ही पतसंस्था व्हायला पाहिजे होती, पण आम्हाला जे जमलं नाही ते असलमनी खऱ्या अर्थाने केलं. कुठं गेलं, विशेष म्हणजे माळदवाडीत केलं. आता पांडे सर आहेत, महादू आहेत, सगळे आता खेळकर पानसरे, आता जे जे नावं आली, आमचे गडगे तर गडगे परिवार आहे, सचिन आहे, सगळी एवढे कोण कुठून आलं या पठारात, कोण कुठून आलं काही तर बाहेरच्या राज्यातून बहादूर बाहेरच्या, यांना सगळ्यांना संघटित करण्याचं काम, सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम खऱ्या अर्थानं असलमने केलं. पण हे होत असताना गणेश भाऊ आपल्याला थोड्या परंपरा होत्या, मागचं बॅकग्राऊंड होतं, घराणी होती.
इथं काहीच नव्हतं. आसलमच्या बाबतीत काहीच नव्हतं, पण योगदानातून त्यागातून खऱ्या अर्थानं आसलम खऱ्या अर्थानं उभं राहिला. मी ज्या वेळेस माळदवाडीत यायचा कार्यक्रमाच्या निमित्ताने आसलम बादल्या घेऊन पळायचं, वाढायला याला त्याला कुठेही पण जिथं तिथं असेल. मी उलटा अपेक्षा करायचा कार्यक्रम असला का आसलम दिसतोय का नाही, आसलम असला तर वाढण्याचं नियोजन हे परफेक्ट होईल अशी माझी अपेक्षा असायची. आणि ते काम खऱ्या अर्थानं आसलम केलं. आणि त्या माध्यमातून या पतसंस्थेची निर्मिती होत असताना आज पांडे सरांच्या वाचनातून 1,40,00,000 रुपयाच्या ठेवी. कोणाच्या ठेवी? JCB वाल्यांच्या नाहीत. त्या मोलमजुरी करून जो रुपयाची माणसं वाचवित्यात त्यांचा विश्वास निर्माण करणं ही त्यांचा आपल्या घरच्या माणसांवर ज्यांचा विश्वास नाही त्यांच्याकडे पैसे ठेवायला ते देत नाही, ते कोणच्याकडे देतात? आसलमकडे देतात. हे खरं विशेष आहे. आणि ते काम या ठिकाणी आसलम असेल, आसलमचे सगळे आता मते परिवार आहे इथं पांडेवर सगळ्यांनी आसलमवर विश्वास ठेवला आणि सगळे एक जीवानी चांगल्या पद्धतीने. आता पांडे परिवार नितीन आहे, तुम्ही शिक्षक झाले, अतिशय अभिमान आहे आम्हाला. महादूला पाहिलं तरी आमच्या आता आजही पण आसलम असेल, महादू असेल, जे परिवार खरं म्हणजे यांचं काय होणार. आणि ते आज तुम्हाला पाहिलं आमची सुद्धा छाती अभिमानाने फुगती का यांच्या कष्टाचं खऱ्या अर्थानं चीज या नव्या पिढीनं तुम्ही पोरांनी केलं याचा अभिमान सारखा आम्हाला या ठिकाणी वाटतो. हे काम अतिशय चांगलं आहे पतसंस्थेचं. आणि आसलम हे काम आपण सगळं करीत असताना आज कोणत्याही पाठीवर हात जर टाकला, त्याचा गुण गौरव जर केला गणेश बाबू, तर त्या माणसाला सुद्धा पुढचं प्रोत्साहन मिळतं. आणि ते काम आता पुढच्या पिढीचंही आसलम ही पतसंस्था हे इथले सर्व सहकारी या ठिकाणी करतात. आज आपण मुलांना छोटेसानी सत्कार असेल त्यांचा, आपल्याला खूप लहान कार्यक्रम दिसत असेल, पण त्या पोरांना जे मुलं आहेत त्यांना हा कार्यक्रम खूप मोठा वाटतो. त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहणारे हे काही जे आयुष्यातले क्षण असतात त्यातला हा एक क्षण आहे का आमचा 10वीला आम्हाला असे मार्क पडले आणि आमच्या असा सत्कार या अशा पतसंस्थेच्या ठिकाणी झाला होता. हे त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण हे जे असतात आयुष्यातले त्यातला हा त्यांचा या ठिकाणी अविस्मरणीय क्षण आहे. यावर्षी श्री साई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आंबे खालसा ही संस्था ओपन झाली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून या माळवाडी परिसर असेल, आंबे खालसा परिसर असेल, घारगाव असेल, खुरकुटी असेल, खंडोबावाडी गाव असेल, या सर्व भागातील सभासदांचं हित जोपासण्याचं काम या संस्थेने केलं. आणि आज खऱ्या अर्थानं या सभासदांच्या ह्या भागातील जी काही यशस्वी परीक्षेमध्ये 10वी बोर्डामध्ये ज्यांनी चांगले मार्क्स मिळवले, गुण मिळवले, त्यांचा खऱ्या अर्थानं सन्मान सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आणि हा संपन्न ह्या सोहळ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक सुरेश कानोरे असतील, त्याचप्रमाणे आपल्या गावचे कामगार पोली पाटील बाळासाहेब कदम असतील, त्याचप्रमाणे आंबे खालसा गावचे विद्यमान उपसरपंच रशीदभाई सय्यद असतील, दादा पाटील डमडर असतील, त्याचप्रमाणे संजय गडगे असेल, राजेश वाघ असतील, त्याचप्रमाणे पत्रकार बंधू काळे, संदीप काळे आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम उपस्थित व संपन्न ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होतो त्या खऱ्या अर्थाने या पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन संस्थापक आदरणीय असलमभाई सय्यद शेख, त्याचप्रमाणे वाईस चेअरमन बाळासाहेब मते, सर्व संचालक मंडळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम मी पाहतोय. माझ्या अगोदर पांडे सरांनी अनेक उदाहरणं देऊन खऱ्या अर्थानं आसलमचं आणि पतसंस्थेच्या बद्दलचं इतंभूत अशी माहिती दिलेली आहे.
तर खरं पाहतो की मी अस्लमने खऱ्या अर्थानं एक छोट्याशा टपरीच्या माध्यमातून या माळवाडीमध्ये छोटासा व्यवसाय चालू केला आणि आज आपण पाहतोय की त्यांनी त्याच्या व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची भरारी घेत असताना एक बिशी चालू केली. बिशीचं मला वाटतं त्याच्या मागच्या वर्षी जवळजवळ 6-7 बिशा असतील. या बिशीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या भागातील गोरगरीब शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं एक आधार देण्याचं काम केलं आणि त्याच्या पुढे जाऊन खऱ्या अर्थानं एक ही संस्था स्थापन केली. अतिशय मला वाटतं संस्था कोणीही काढू शकतं, परंतु सभासद मिळत नाही, त्याला विश्वास लागतो. कारण मी अनेक ठिकाणी पाहिलं, आम्ही संस्थेमध्ये सभासद होण्याचा प्रयत्न केला परंतु पैसे रिटर्न मिळाले. मोठ्यामध्ये आमच्या, मी नाव नाही सांगत, पण आमच्या मित्रांनी सुद्धा एक पतसंस्था काढण्याचा प्रयत्न केला परंतु पतसंस्था ओपन झाली नाही. पुन्हा एकदा ते पैसे त्यांनी मला वाटतं ह्या वर्षी रिटर्न केले. परंतु अस्लम भाईंनी आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी एक अतिशय चांगलं असं रोपटं या ठिकाणी लावलं आणि खऱ्या अर्थानं या अतिशय आदिवासी भागामध्ये या संस्थेनं एक विशेष म्हणजे जवळजवळ 1,000 ते 1 कोटी आणि 40 लाख एवढा मोठा खऱ्या अर्थानं TV त्या ठिकाणी यांनी या संस्थेमध्ये टाकल्या. गुणात विद्यार्थ्यांचा सत्कार आहे. आमचा शिवदत्त माझा मित्र इथं दिसत नाही मला, पण त्याच्या मुलाचा आंबीच्या शाळेमध्ये नंबर आला. खरं तर ही एक कौतुकाची बाब आहे नितीन सर. खरं तर अशा पद्धतीची मुलं पुढे आली तर भविष्यामध्ये एक आदर्श अशा पद्धतीची शाळा आणि आदर्श अशा पद्धतीचे विद्यार्थी त्या ठिकाणी तयार व्हायला वेळ लागणार नाही हे देखील विश्वासाने या निमित्तानं सांगतो.